तुम्हाला माहीत आहे का? 51 शक्तिपीठांच्या शृंखलेत आपलं पुढचं शक्तिपीठ आहे हुगळी जिल्ह्यातील खानाकुल कृष्णनगर येथे रत्नाकर नदीच्या काठावर वसलेले रत्नावली शक्तिपीठ। या ठिकाणी माता सतीचा उजवा खांदा पडला अशी मान्यता आहे। इथे मातेची पूजा एका 16 वर्षीय कुमारिकाच्या रूपात केली जाते, म्हणूनच याला कुमारी शक्तिपीठ म्हणूनही ओळखलं जातं। प्रत्येक शक्तिपीठाचे संरक्षण भैरव आहेत, त्याचप्रमाणे या शक्तिपीठाचे संरक्षण घंटेश्वर भैरव करतात। या शक्तिपीठाला आनंदमयी शक्तिपीठ म्हणूनही ओळखलं जातं। मंदिर अतिशय भव्य, शांत आणि निसर्गरम्य आहे। गर्भगृहात मातेची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे। घंटेश्वर भैरव यांचं स्वतंत्र मंदिर याच मंदिराच्या आवारात आहे। अशी मान्यता आहे की घंटेश्वर देवाचे दर्शन घेतल्याशिवाय मातेचे दर्शन पूर्ण होत नाही। काही रील्समध्ये रत्नावली मातेचे गुप्तस्थान हे चेन्नईमध्ये असल्याचं सांगितलं गेलंय, पण असं कोणतंही मंदिर चेन्नईमध्ये नसून खानाकुल हेच रत्नावली देवीचं मुख्य स्थान आहे। मातेची पूजा इथे कुमारी रूपात असल्याने नवरात्रीत येथे कुमारी पूजन विशेष रूपाने केले जाते। पश्चिम बंगालमधील इतर शक्तिपीठांसारखं या ठिकाणीही तांत्रिक पूजा केली जाते। खानाकुलला पोहोचण्यासाठी हुगळी हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ हे सर्वात जवळचं विमानतळ आहे। रत्नावली शक्तिपीठ हे आपल्याला सुंदर आध्यात्मिक संदेश देते की शक्ती ही केवळ मूर्तीमध्ये नसते, ती प्रत्येक सजीवामध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये आणि संपूर्ण सृष्टीमध्ये विद्यमान आहे। म्हणूनच शक्तिपीठांची ही यात्रा म्हणजे फक्त मंदिराची यात्रा नसून माता सतीच्या दिव्य शक्तीचा शोध घेणारी आध्यात्मिक यात्रा आहे। या यात्रेला पुढील प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। जय मा रत्नावली।